सिझेरियन नंतर पाठदुखी होते त्याच्यासाठी तुम्ही इंजेक्शनला जबाबदार धरताय का? तर थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, नक्की ऐका. हल्ली माझ्याकडे बऱ्याच साऱ्या माता येतात, त्या म्हणतात की माझं सिझेरियन झालंय आणि त्याच्यानंतर मी ते इंजेक्शन घेतलंय आणि त्याच्यानंतरच नेमका मला पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. पण हे जे अनेस्थेशिया दिल्यानंतर तुम्हाला जी पाठदुखी होते त्याचा आणि सिझेरियन नंतर पाठदुखी होते ह्याचा काहीही संबंध नाही आहे आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. आता मग ही पाठदुखी कशामुळे होते हे तुम्ही जाणून घ्या. तर गरोदरपणामध्ये काही लिगामेंट्स असतात, ते लॅक्स होतात, म्हणजे हार्मोनल चेंजेस होतात गरोदरपणामुळे, त्यामुळे लिगामेंट लॅक्स होतात. आपला जो पोटाचा घेर आहे तो वाढत जातो, त्यामुळे जे पाठीच्या जे स्नायू असतात त्याच्यावरचं प्रेशर वाढतं. प्रसूतीनंतरही स्नायूंवर थोडासा ताण निर्माण होतो. माता जेवढा पाहिजे तेवढा वेळ आराम करत नाही, त्यामुळे विश्रांतीची कमतरता हाही त्याचा एक महत्वाचा पैलू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण ब्रेस्ट फिडिंग करतात, जनरली माता 1 वर्षभर ब्रेस्ट फिडिंग करतात, त्याच्यामुळे कॅल्शियम लॉस होतो. पण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट ह्याचा डिलिव्हरी नंतर अभाव असणं हाही सगळ्यात महत्वाचा पैलू तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. तर जर तुम्हाला हा पाठदुखीचा त्रास असेल तर त्याच्यासाठी काही एक्सरसाइजेस आहेत, ते आपण करतो. तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर नक्की मला DM